मी साधारण प्रत्येक स्पीकर बोलल्यानंतर काही गोष्टी नोट करत होतो आणि त्यातनं काही सिमिलॅरिटीज काय आहेत का बघत होतो, विच आर द मंत्राज ऑफ सक्सेस. आणि द लिस्ट kept on getting long, so many similarities. Like, of course, all are engineers. So hats off to engineers. Irrespective of their age, and incidentally ते वेगवेगळ्या स्प्रेड आउट एजला आहेत तिघही, आणि द हंगर फॉर ग्रोथ वॉज व्हेरी एव्हिडंट फॉर एव्हरीवन. सो आपला जो TLCचा मंत्र आहे ग्रोथचा, तो फिट्स वेल हिअर. But that hunger is not just aspiration, it is because they have a foresight for the market size. ते ज्या मार्केटमध्ये आहेत तिथे जे काय फोरसाईट त्यांना आहे, त्यांचा स्टडी जो आहे, त्यांचं जे एक इंट्युशनल पार्ट जो आहे, सो दॅट ड्राईव्स दिस हंगर. आणि ॲज शिरूर सर सेट की थिंक बिग, बिकॉज यू हॅव अ हंगर, यू हॅव अ फोरसाईट, बट यू कांट थिंक बिग, मग सगळं फुकट आहे. सो थिंकिंग बिग ड्राईव्स यू टू अचीव अँड रिअलाइज युअर पोटेन्शियल. आणि आपण नेहमीच म्हणतो TLCमध्ये की आपल्यात इन्फायनाईट पोटेन्शियल आहे, फक्त ते रिअलाइज कसं करायचं हाच प्रश्न आहे. आणि त्यासाठी फर्स्ट स्टेप इज टू स्टार्ट थिंकिंग बिग, बिकॉज द पोटेन्शियल इज इन्फायनाईट. इट इज जस्ट अबाउट टेकिंग एफर्ट्स टू रियुटिलाइज इट. ऑफकोर्स जेव्हा आपण थिंकिंग बिग करतो तेव्हा रिस्क पण असतेच, आणि वी सॉ हाऊ दे हॅव हँडल्ड रिस्क. रिस्क ॲपिटाईट लागतो त्यासाठी, रिस्क ॲपिटाईटसाठी रिस्क लिटरसी लागते. रिस्क लिटरसी आली की ऑटोमॅटिकली रिस्क ॲपिटाईट वाढतो. दॅट वॉज कॉमन विथ देम. ऑल थ्री आर कंटिन्युअस लर्नर्स, आणि दॅट इज समथिंग व्हेरी सिग्निफिकंट विच TLC अगेन टीचिंग लर्निंग कम्युनिटी विथ अस. जग एवढं बदलत आहे, अपॉर्च्युनिटीज एवढ्या येत आहेत की लर्निंग शुड नेवर स्टॉप. आज पण आपण आज भेटलो हे त्याच गोष्टीसाठी आहोत की लर्निंग. All three believe in are believers of right people. तुषार सर पण म्हणाले, शिरू सर पण म्हणाले की right people is the key. So as small companies, how can we attract that talent or the right people is going to be the key to your success. So right माणसं मिळणं. आणि all the time I notice शिरू सर said की it's not me, it's me, I am only 1%, so rest is people. So that is the level of people they have, and that is the leadership he is exhibiting, that he is giving all the credit to his people, and hats off to him. Personally, interestingly, we saw that all three are extremely fit. So fitness is a very common thing. As entrepreneurs, we need to be fit leaders. Fitness nasel na as a leader, then you are not inspiring, and that needs discipline. आणि जो आपण नेहमीच म्हणतो की यू नीड टू हॅव अ फोकस, यू नीड टू हॅव कन्सिस्टन्सी, अँड फॉर दॅट यू नीड डिसिप्लिन. सो इफ यू हॅव टू हॅव कन्सिस्टन्सी इन द फोकस, डिसिप्लिन इज रिक्वायर्ड, अँड वी सॉ द लेवल ऑफ डिसिप्लिन दे एक्झिबिट. द ओनली डिफरन्स ऑर द फ्लेवर वॉज जनरेशनल, दो आय डोंट ॲग्री. आय थिंक तुषार सर इज ऑल्सो फर्स्ट जनरेशन इट सेल्फ, बिकॉज द वे ही हॅज स्टार्टेड, इट इज फर्स्ट जनरेशन. I'm going to just help you recollect the 4 roles which we all play, and I have been talking this in the leadership sessions. And then this is the classwork for you right now. While I tell you this, you have to fit all their observations, the points which we noted in those 4 quadrants. The roles which we play is, of course, the entrepreneurial role. That is where we want to create something. We want to build businesses. And we have ideas, and from those ideas we try to build those businesses. And the moment you put money on those ideas, you become investors or businessmen. And then because you've put money there, now you got to manage those businesses and get returns. So you are managers also. But because you are handling people to lead the businesses, you have to be leaders also. So there are the 4 roles: entrepreneurship, businessman, manager, and सो आता हे जे काय आज आपण ऐकलं, आज जे काय साईट्स मिळाले, त्याचे जर इन्साईटमध्ये कन्वर्ट करायचे असेल त्या साईट्सना, तर तुम्हाला ह्या 4 रोलमध्ये जर तुम्ही टाकू शकला तर यू विल गेट टेकअवेज की नेमकं आपल्याला कुठे काम करायचं आहे. तो ऑफकोर्स तुषार सरांनी जी लीडरशिप दाखवली, बिकॉज ही डिड नॉट हॅव एनी एक्सपिरियन्स, ही वॉज अ फ्रेशर वेन ही जॉईंड, बट ही सेट कल से बिझनेस चालू.
Now that is something which talks about a great leader, isn't it? So that was a no-brainer. तो तुम्हाला लीडरशिप क्वाड्रंटमध्ये टाकायचं आहे. बट द टाटा केस, आपल्यातले बरेचसे लोक म्हणाले असते की जाऊ दे त्या टाटाची कुठे पंगा घ्या, बट ही सेड नो, आय विल फाईट. दॅट इज अगेन demonstrating a different type of leadership. I don't know how he would have handled that today, but that time he handled it in a way which actually gave good results. He always has claimed that he is best in class. That is the confidence he has in his products because he has designed them himself. So आपल्या प्रॉडक्ट किंवा आपण जे काय करतो त्यात आपल्याला कॉन्फिडन्स कधी येईल जेव्हा आपण ते राईट करतो. आणि त्यासाठी त्यांनी जे एथिकल इंजिनिअरिंग सांगितलं, दॅट इज आय थिंक अ बिग, व्हेरी बिग टेक. कस्टमरला जे माहीत नाही आहे की ते एक्सपेक्ट करत नाही ते सुद्धा आपण, इफ यू टेक केअर ऑफ दॅट थिंग फ्रॉम अ कस्टमर्स पर्स्पेक्टिव्ह. आणि ती सुंदर गोष्ट मी नेहमी सांगत असतो की एक अमेरिकेत एक कार्पेंटर होता आणि तो 50 वर्षांनी रिटायर होणार होता. तेव्हा त्याच्या मालकाने त्याला सांगितलं की एक शेवटचं घर करून जा यार. तर तो म्हणाला नाही नाही, मला आता रिटायर व्हायचं, मला तेवढा वेळ नाही, आय एम गोईंग ऑन वेकेशन अँड आय हॅव बुक माय तिकीट्स ऑल्सो. सो तो कस्टमर म्हणाला प्लीज, त्याचा बॉस म्हणाला की एकच घर आहे, एक 6 महिन्यात होऊन जाईल, करून टाक. तर तो अगदी नाराजीने त्यांनी ते करायला घेतलं आणि त्यांनी कसं बसं ते संपवलं आणि ते करून चाव्या दिल्या त्या ओनरकडे. तो ओनर म्हणाला थँक्यू, तू इतका वेळ दिलास आणि तुझं रिटायरमेंट थोडी पोस्टपोन करून तू हे घर बांधलंस, हे तुला मी रिटायरमेंट बेनिफिट म्हणून देणार होतो. आणि चाव्या त्याच्या हातात दिल्या त्याने. जर ते त्याला आधी कळलं असतं, हॅड ही पुट हिमसेल्फ इन द कस्टमर शूज, ही वुड हॅव बिल्ड दॅट हाऊस डिफरंटली. सो ग्रेट लर्निंग हिअर की एथिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे. अँड देन ऑफकोर्स ही टॉक्ड अबाउट ऑन टाईम डिलिव्हरी, की इट्स आउट ऑफ क्वेश्चन की वेळेवर द्यायचंच आहे. त्याचा म्हणजे इट इज पार्ट ऑफ हिज DNA की ते द्यायलाच पाहिजे. इनफॅक्ट बरेचसे प्रोजेक्ट बिझनेस ते म्हणून वेळेवर कधी देणं नसतं. प्रोजेक्ट बिझनेसमध्ये असा काही डिलिव्हरी टाईम काही नसतो. पण आय थिंक ही हॅज ब्रोकन दॅट पॅराडाईम. ऑफकोर्स कोलॅबरेशन्स, दोघांचेही कोलॅबरेशन्स आहेत. बोथ आर बिलिव्हर्स ऑफ सिस्टीम्स अँड प्रोसेसेस अँड पीपल. And of course, that proves by they being in the top 25 great places to work. So that talks about how they take care of people. Very interesting takeaway for me was his brand promise of standing near that crane lifting the weight. म्हणजे आपण ब्रँड प्रॉमिस तर TLC शिकतो की तुम्ही जर 30 मिनिटात पिझ्झा दिला नाही तर फुकट वगैरे, दॅट इज कमर्शियल पार्ट. बट स्टेकिंग युअर नेक आउट, पुटिंग युअर लाईफ देअर अँड देन गिविंग अ ब्रँड प्रॉमिस, आय थिंक इनके लिए एक बार तालियां होना चाहिए. इंद्रनील चितळे जरी 4th जनरेशन होता पण फर्स्ट जनरेशन सारखाच बोलत होता. The way, so every generation I think reinvented themselves. And जसं मगाशी ते 4 क्वाड्रंट तुम्हाला सांगितले तसं they must have joined, this generation joined as managers because they were not entrepreneurs. and सुरुवातीला त्यांनी काही पैसे पण लावले नव्हते. they joined as managers but they built their sweat equity to become investors. त्यांची स्वेट इक्विटी त्यात आली आणि त्याच्यानंतर ते एंटरप्रेन्योरशिप साईडला पण गेले. त्यांनी वेगळे काही नवीन प्रॉडक्ट्स, नवीन रेंज, नवीन मार्केट्स डेव्हलप केले. So it's not that if you are second generation, you are not an entrepreneur. You can build that sweat equity and become a businessman and an entrepreneur. So that is what Indranil has shown us. All are believer of scaling up, and the way he was talking about the figures, scaling up. The market is infinite, so why not scale up if you have the potential and the appetite. आपण जेव्हा दूध आणि मिठाईच्या गोष्टी करतो तेव्हा जनरली आपल्याला अनऑर्गनाइज मार्केट डोळ्यासमोर येतं. पण द वे ही वॉज टॉकिंग, ही वॉज, जर आपल्याला माहीत नसतं की जिथे मिठाईवाले आहेत तर वी वुड हॅव टॉक दॅट टेक कंपनी आहे कुठची तरी. द वे दे वर टॉकिंग अबाउट टेक्नॉलॉजी अँड अ व्हेरी गुड लर्निंग वॉज दॅट टेकिंग दॅट स्टेप बॅक अँड फोकसिंग ॲज ओनर्स ऑन द ब्रँड बिल्डिंग बिकॉज देन सेलिंग विल ऑटोमॅटिकली हॅपन. सो हाऊ डू यू बिल्ड ए ब्रँड अँड द वे दे आर डुईंग दॅट. They have been very good at their generational transition management. So ते एक शिकायला पाहिजे. आणि हा एक विषय TLCत आता बराच चालला आहे आपला की जनरेशनल ट्रान्झिशन कसं व्हायला पाहिजे कंपनी. सो इट वॉज अ व्हेरी गुड टेक अवे दॅट हाऊ दे आर डुईंग इट अँड मॅनेजिंग इट. दे आर ऑल्सो मिल्क आणि मिठाईत असले तरी सिस्टीम ड्रिव्हन आहेत. आणि त्यांनी जो छान ऑफ द कफ सांगितलं की
प्रॉब्लेम्सना आम्ही अपॉर्च्युनिटीज म्हणून बघतो. सो आपण जे आपल्या टर्मिनॉलॉजीमध्ये CBI म्हणतो, क्रिटिकल बिझनेस इश्यूज, सो आय थिंक वी शुड रिटर्म इज एज क्रिटिकल बिझनेस अपॉर्च्युनिटीज, CBO. So the entire way of looking things will be different. शिरूर सरांचा तर फायनल जो त्यांनी जरी म्हटलं की मिठाई आणि बाकरवडीच्या नंतर त्यांचं सेशन मिसफिट दिसतोय, पण आय थिंक दॅट वॉज द चेरी ऑन द पुडिंग ऑन द केक. अँड आय थिंक वी ऑल आर मोटिवेटेड बाय द वे ही हॅज, जसं दिनेश म्हणाला की फिनिक्समधनं फायरमधनं बाहेर फिनिक्ससारखे आलेत. And I hats off to you, sir, for your optimism and that fearlessness. And you have exhibited that all through his career. The way he has migrated from one job to another. So that needs risk appetite. That needs a clarity of thought that what I need to do. आणि असं करत करत त्यांनी ज्या entrepreneurial जर्नी सुरू केला, everywhere you could see, while also working as well as in the entrepreneurial role, the risk appetite has been high. He has never settled for a status quo. It always has to be that you got to find a solution and move forward. So I want to conclude here that I think we had a fantastic afternoon. आणि तुम्हाला सगळ्यांना आता मी जे काय सांगितलं ते सगळ्या 4 क्वाड्रंटमध्ये टाकून बोध चांगला होईल. थँक्यू वन्स अगेन.